माननीय सरकार्यवाहजी, माननीय क्षेत्र संघचालक जी, माननीय प्रांत संघचालक जी, माननीय प्रांत कार्यवाहजी, उपस्थित अन्य अधिकारी गण, श्रद्धेय संतवृंद, उपस्थित ग्रामस्थ व नागरिक सज्जन, माता भगिनी आणि आत्मीय स्वयंसेवक बंधू, जांभे, नेरे आणि मारुंजी या 3 गावांच्या संयुक्त सीमेवर डॉक्टर आंबेडकरांच्या जन्मजयंतीचं 125वं वर्ष सुरू असताना आपल्या या भागामध्ये सामाजिक समतेचा ध्वज उंच उभारून एक चळवळ उत्पन्न करणाऱ्या महात्मा फुलेंची सहधर्मचारिणी, क्रांती जननी, लोकमाता आणि विशेष करून आपल्या इथे स्त्री शिक्षणाचा सूत्रपात घडवून आणणारी अशी वीरजननी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवशी आपण या शिवशक्ती विराट संगमाचं अवलोकन करत आहोत. शिवशक्ती हा शब्द उच्चारल्यानंतर शिवाजी महाराजांची आठवण महाराष्ट्रात तरी येणं स्वाभाविक आहे. संपूर्ण भारत देशाचा विचार करून आपल्या ठिकाणी जे करायचं ते योग्य रीतीने करणारा आमच्या इतिहासातला बहुतेक पहिला राजा असं त्यांचं स्मरण करावं लागेल. राज्य त्यांचं महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं. आजच्या महाराष्ट्राच्या मानानेही आकाराने लहान होतं, परंतु त्यांच्या डोळ्यापुढे अखिल भारतीय विचार होता. त्यांनी जे आरमार उभारलं त्यांनी केवळ महाराष्ट्राच्या सागरी सीमांची रक्षा नाही केली, तर पश्चिमेचा सागर किनारा नेहमी करता परक्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. मानस सरोवरापासून तर कावेरीच्या दक्षिण तटापर्यंत या ठिकाणी स्वकीयांचं राज्य व्हावं आणि धर्म न्याय नीतीने समाज जीवन आणि राज्यकारभार चालावा अशी इच्छा मनात धरून त्यांनी त्याचा एक आदर्श हिंदवी स्वराज्याच्या रूपाने महाराष्ट्रात उभा करून दाखवला. आणि म्हणून संघाचे आद्य सरसंघचालक, संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार स्वयंसेवकांना सांगत असत की आपलं संघटन हे तत्वनिष्ठ आहे, व्यक्तिनिष्ठ नाही. त्या तत्वाचं प्रतीक म्हणून भगवा ध्वजाकडे आपण पाहतो, त्याला गुरु मानतो. आपल्याला तत्वाचं अनुसरण करायचं आहे, परंतु निर्गुण निराकार तपस्या करणं ज्यांना शक्य नाही आणि तत्वाचं कोणतं तरी सगुण रूप डोळ्यासमोर पाहिजेच आहे, अशा सर्व स्वयंसेवकांनी आपल्या सद्गुणांचा आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचीच स्थापना आपल्या मनामध्ये केली पाहिजे. संघाच्या 6 उत्सवामध्ये एकही उत्सव व्यक्तीला धरून नाही, फक्त एक आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस हा संघाच्या स्थापनेपासून संघाने जे 6 उत्सव स्वीकारले त्यातला एक उत्सव आहे. आणि सगळ्या भारतामध्ये शिवछत्रपतींच्या चारित्र्याचं, नीतीचं, सर्व गोष्टींचं स्मरण त्या निमित्ताने स्वयंसेवक करत असतात. अशा या महापुरुषाचं स्मरण करताना आपल्या लक्षात येतं
की एवढा मोठा उद्यम त्यांनी केला. तो कसा केला? पहिल्यांदा शक्ती उत्पन्न केली. शिवशक्ती संगम असं आपण जेव्हा म्हणतो, त्याच्यातला हा जो शिव आहे ती तर शिवत्वाची आपली परंपरा आहे. सत्यम शिवम सुंदरम ही आमची संस्कृती राहिलेली आहे. जगाच्या जीवनामध्ये चाललेल्या समुद्र मंथनातून अनेक गोष्टी बाहेर येतात. त्यात जे हलाहल विष बाहेर येतं त्याची जगाला बाधा होऊ नये केवळ एवढ्या एका कारणाकरता आपल्या गळ्यामध्ये ते रिचवून पचवणारा नीलकंठ शिव हे आमचा आराध्य आहे. त्याच्या आदर्शाकडे प्रत्येकाला वाटचाल करावी लागते. ते शिवत्व ही आमची, परंतु त्या शिवत्वाचा आविष्कार होऊन सृष्टी उत्पन्न व्हावी असं असेल तर त्या शिवाला शक्तीची जोड मिळावी लागते. शिव आणि शक्ती यांचा संगम व्हावा लागतो. कारण आपला समाज हा शिवाला ओळखणारा जरी असला तरी जगाची रीत शक्ती ओळखणारी आहे. शक्तीशिवाय सत्याची चलती नाही असं जगात दिसत. जगात अनेक गोष्टी चालतात, सगळ्यात चांगल्या असतात असं नाही. आणि जगातले बाकी सगळे देश, बाकी राष्ट्र सगळ्याच गोष्टी चांगल्या करतात असं नाही. परंतु आपण असं पाहतो की शक्तिमान राष्ट्रांच्या वाईट गोष्टी करण्यावर चर्चा होत नाही. त्या निमूटपणाने पाहिल्या जातात किंवा स्वीकारल्या जातात. आणि दुर्बल राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींना सुद्धा जगात किंमत नसते. भारतीय संस्कृतीची आज जगात सर्वदूर चर्चा आहे. पूर्वी सुद्धा होती, पण फार त्याला कोणी किंमत देत असं नाही. रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनातला अनुभव आहे. ते जपानला गेले होते. नोबेल पारितोषिक त्यांना मिळून झालं होतं आणि नोबेल पारितोषिक विजेता इतका थोर कवी आपल्या देशात आला आहे म्हणून तिथल्या एका विद्यापीठाने त्यांचं भाषण ठरवलं. त्या भाषणाकरता विद्यापीठाच्या इमारतीत ते पोहोचले तेव्हा त्यांना असं दिसलं की निमंत्रण करणारं प्राध्यापक मंडळ सोडलं तर त्यांच्या भाषणाला एकही विद्यार्थी उपस्थित नाही. त्यांनी विचारलं असं का? तर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणाले की विद्यार्थ्यांनी यायचं नाकारलं. स्वाभाविक रवींद्रनाथ ठाकूरांनी विचारले की काय चूक झाली? चूक तुमची नाही. तुमचं थोर कवित्व, तुमचं आध्यात्मिक जीवन, तुमच्या कवितेतले गुण, तुमचं व्यक्तित्व यांच्याविषयी अपार श्रद्धा, अपार आदर आम्हा सर्वांच्या मनात आहे, विद्यार्थ्यांसहित. परंतु आमचे विद्यार्थी असं म्हणतात की गुलाम देशातल्या माणसांनी येऊन आम्हाला भाषण द्यावं अशी आमची परिस्थिती नाही. आम्ही एका स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आणि म्हणून यांचा उपदेश ऐकायला आम्ही उपस्थित राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. सत्याची किंमत ओळखूनही सत्याला प्रतिष्ठा मिळाली नाही. कारण ज्या देशातून ते सत्य सांगण्यात येत होतं त्या देशाला दुबळं समजण्यात येत होतं. तो देश गुलाम होता. स्वतंत्रता मिळाल्यावर त्या सत्तेची प्रतिष्ठा थोडी वाढली. युद्धांमध्ये विजय मिळाल्यानंतर आणखी वाढली. अण्वस्त्र संपन्नता मिळाली तेव्हा आणखी वाढली. प्रजातंत्रावर प्रहार झाला तर प्रजातंत्राचं रक्षण केलं जनतेने म्हणून वाढली. अशी प्रतिष्ठा वाढत वाढत आज स्थिती अशी आहे की आपल्या देशातून उत्पन्न झालेल्या योग नावाच्या विधेचा जेव्हा जागतिकीकरणाचा प्रश्न येतो तेव्हा युनो मध्ये त्याचा प्रस्ताव
हा फारशी चर्चा न करता एकमताने पास होतो आणि देश विदेशामध्ये त्याचे फार मोठमोठे कार्यक्रम होतात, सर्वदूर चर्चा होते. जशी जशी आपल्या देशाची शक्ती वाढत जाते तशी तशी आपल्या देशाच्या सत्याची प्रतिष्ठा सुद्धा वाढते. हा जगाचा न्याय आहे आणि म्हणून शक्तीची आवश्यकता आहे. अश्वम दद्यात, त्या अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च. पूर्वीच्या काळी बली होत असत यज्ञात, तर विचार झाला घोडा बळी द्यावा का, नको. हत्ती नको, वाघ मुळीच नको. मग कोण? अजापुत्रम बलिम दद्यात देवो दुर्बल घातका. निरुपद्रवी बकरीच्या शावकाला त्याला बळी द्या, कारण त्याच्यावर काही अत्याचार केला तरी तो काही प्रतिकार करू शकत नाही. देव सुद्धा असा विचार करतात, असं एका सुभाषितात म्हटलेलं आहे. संदेश हाच आहे, ज्याची शक्ती आहे त्याचं लोक ऐकतात, त्याचा विचार करतात. बाकीच्यांचं कितीही योग्य असलं तरी त्याचा विचार करण्याची आवश्यकता त्यांना नसते. आणि म्हणून शक्ती उभी असली पाहिजे. परंतु शक्ती म्हटल्यानंतर त्या शब्दाच्या अर्थासंबंधी सुद्धा आपल्याकडे काही निश्चित मान्यता आहे. मोठमोठे शक्ती संपन्न राजे सुद्धा आपल्या इथे शील संपन्न विद्वानांपुढे नम्र होताना दिसतात. आजही असं होत. राजदंड हाती धरलेल्या सर्व शक्ती सुसज्जित असलेल्या कोणत्याही राजापेक्षा आपल्या इथे केवळ लंगोटी लावून सर्व काही सोडून जगाच्या कल्याणाकरता विचरण करणाऱ्या संन्याशाची, श्रमणाची, भिक्खूची प्रतिष्ठा जास्त असते. आपल्या इथे त्याग ओळखतात, आपल्या इथे चारित्र्य ओळखतात. कारण आपल्या इथे माहिती आहे की शक्ती म्हणजे शक्ती आहे. त्या शक्तीला आपल्या शक्तीचा उपयोग करून दमन करणं हे माहिती आहे. पण ते कुठे करावं, कोणाचं करावं, किती करावं हा विवेक शक्तीमध्ये साठवलेला नसतो, तो शीलातून येतो. आणि म्हणून शीलयुक्त शक्ती पाहिजे. बिना शीलाची शक्ती काही कामाची नाही. शीलाचे दोन भाग आहेत. सत्य, जो सत्यनिष्ठ नाही तो शील संपन्न होऊ शकत नाही. असत्याची गोडी ज्याला असते तो शील संपन्न राहू शकत नाही. सत्याचरणाचं तप आचरूनच शील संपन्नता गाठता येते. आणि ते सत्य आपल्या इथे असं सांगितलेलं आहे की जगात जीवनाचे आणि जीवांचे विविध प्रकार दिसत असले तरी अस्तित्वाची जात एकच आहे. आणि म्हणून ज्या विविधता आहे त्यांना भेददृष्टीने पाहू नका. सर्व प्रकारच्या विविधतांचा स्वीकार करा. समदृष्टीने पहा. समत्वाला योग म्हटलेला आहे. सर्व प्रकारच्या परिस्थितीत समदृष्टीने राहा. सर्व प्रकारच्या जीवांकडे, जीवनाकडे, सृष्टीकडे समत्वाच्या दृष्टीने पहा. आत्मीयतेच्या दृष्टीने पहा. सत्यामध्ये भेदाला स्थान नाही. सत्यामध्ये विषमतेला स्थान नाही. सत्यामध्ये कुठच्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम ते सत्य नाही, तो आपला भ्रम आहे. तू मी श्रेष्ठ, तू नीच,
तू कनिष्ठ, ही दृष्टी भेददृष्टी आहे आणि ती भ्रमपूर्ण दृष्टी आहे. सत्य विसरल्यावर हा भ्रम आपल्याला गाठतो. सत्याप्रमाणे वागा म्हणजे सर्वांना आपल्यासारखं पहा. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पंडिता. सर्वांचा स्वतःसारखा विचार करते, आपलेच आहेत, आपल्यासारखे आहेत, कोणी लहान मोठा नाही. यातून समाजाची एकता उत्पन्न होते. चारित्र्यामुळे व्यक्तिगत शक्ती प्राप्त होते. सामाजिक एकतेतून समाजाची शक्ती उभी होते. निरनिराळ्या भेदांनी पोखरला गेलेला समाज कितीही मोठा असला, कितीही उज्ज्वल परंपरेने सुसंपन्न असला, साधन संपन्न जरी असला, तरी जगाच्या धकाधकीत त्याची माती व्हायला वेळ लागत नाही. आणि सुसंघटित, परस्पर आत्मीयतेने संबद्ध, परस्परांची चिंता करणारा समाज जीवन ज्या समाजामध्ये जागत असतं, तो साधन संपन्न जरी असला, साधन विहीन जरी असला, संख्येने थोडा जरी असला, तरी आपलं उद्दिष्ट प्राप्त करायला तो समर्थ असतो. जगाच्या धकाधकीत समर्थपणाने आपलं उद्दिष्ट प्राप्त करून जातो. पश्चिमेला एक देश आहे, इस्रायल त्याचं नाव आहे, आपल्याला माहिती आहे. 2000 वर्ष अशी परिस्थिती होती की हा ज्यू समाज सगळ्या जगामध्ये विखुरला होता आणि भारत सोडून बाकी सगळ्या देशामध्ये त्याचा छळ होत होता. परंतु समाजाचं प्रेम अबाधित होतं, समाजाच्या मान्यता संस्कार अबाधित होते आणि संकल्प दृढ होता की एक दिवस आम्ही आमची जी पुरातन मातृभूमी आहे तिच्यामध्ये आमच्या राष्ट्रजीवनाची स्थापना करून राहू. 2000 वर्ष या संकल्पाचा पुनरुच्चार करत ते राहिले आणि 2000 वर्षांनी स्वप्रयत्नांनी आता वाळवंट झालेले त्या भूमीमध्ये त्यांनी आपला देश स्थापन केला, आपलं राष्ट्र स्थापन केलं. आपल्या परिश्रमाने 30 वर्षात 5 युद्ध जिंकून त्या देशाला सुरक्षित केलं, वाळवंटाचं नंदनवन बनवलं आणि आज जगामध्ये स्वाभिमानाने आपल्या शत्रूंच्या छातीवर पाय देऊन ताठ मानेने उभा असलेला देश, उभं असलेलं राष्ट्र, अशी त्याची प्रतिष्ठा आहे. संख्या मुठभर, साधन तेव्हा काही नव्हतं. हा चमत्कार कशाने झाला? संकल्पबद्ध समरस समाज, आपल्याला मिळालेल्या सत्यावर पाय रोवून उभा असलेला समाज. ते सत्य लक्षात आलं, सर्वजण माझेच आहेत हे लक्षात आलं की मग मनुष्य धर्माने वागतो. म्हणजे पूजा करतो असं नाही, धर्माचा अर्थ तो नाही. धर्म म्हणजे सगळ्यांना जोडून ठेवतो, सगळ्यांची धारणा करतो, त्यांना विखरू देत नाही, खाली पडू देत नाही, उलट त्यांची उन्नती करतो. अशी मूल्य आणि त्यावर आधारलेलं आचरण, याला धर्म म्हणतात. त्या धर्माने आचरण करायची बुद्धी सत्यनिष्ठेतून उपजते. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला संदेश देताना संविधान सभेच्या भाषणात असं म्हटलं की या संविधानातून प्रयत्न करून आपल्या समाजामध्ये राजनीतिक एकता तर आली आहे, परंतु जोपर्यंत आर्थिक एकता आणि सामाजिक एकता येत नाही तोपर्यंत ती राजनीतिक एकता टिकाऊ होणार नाही. आपल्या देशाचा इतिहास असा आहे की कुठल्याही शत्रूंनी स्वपराक्रमावर आपल्याला जिंकलेलं नाही. आपल्या आपसातल्या भेदांमुळे सहजपणे आपल्यातल्याच लोकांनी फितूर होऊन त्यांना आपला देश सांधीच्या थाळीमध्ये नेऊन दिला.
आपले भेद विसरून सामाजिक दृष्टीने एक समाज म्हणून आपण जर उभे राहिलो नाही तर केवळ संविधान आपलं रक्षण करू शकणार नाही. आणि म्हणून व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्य संपन्नता आणि सर्व समाजाविषयी आपलेपणाची भावना, समरसतेची भावना, याच्या आधारावर हा समाज उभा झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. सामाजिक भेदभावाच्या इतिहासातून त्या भेदभावाला बळी पडलेला आपला समाजाचा जो वर्ग तयार झाला आहे, त्याला पुन्हा सगळ्या समाजाच्या बरोबरीत आणण्याकरता उपाय केले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्या तरतुदी त्यांनी संविधानात करून ठेवल्या, त्या प्रामाणिकपणे राबवण्याची आवश्यकता आहे. पण नुसत्या कायद्याने समरसता, समता येत नाही. मनात विषमता असते, समतायुक्त आचरणाची सवय लागावी लागते. स्वार्थ लाभाच्या आशेने शोषणाच्या भानगडीत न पडता सगळा समाज आपला आहे, मी कुणाचंही शोषण करणार नाही असं मन जेव्हा म्हणतं तेव्हा शोषणमुक्त समाज तयार होतो. केवळ कायद्यांच्या आधारावर समता आज कुठेही आलेली नाही. समता आणणारे कायदे यशस्वी तिथे झाले आहेत जिथे मनातून ही विषमता गेलेली आहे. म्हणून अशा शक्तीची आपल्याला आवश्यकता आहे. शिवत्वाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिवत्वाला प्रतिष्ठा नाही. आणि म्हणून शिवशक्ती संगमाची आज गरज आहे. प्रत्येक गोष्टीचं एक रूप असतं, पण त्या रूपाबरोबर एक गुण असावा लागतो. गुणविहीन रूपाला काही अर्थ नाही, त्याचा लाभ नाही, त्याची हानी होते. आणि म्हणून महात्मा गांधींनी असं सांगितलं, कुणीतरी मला असं सांगितलं, आजचा दिवस 3 जानेवारीचा तो दिवस आहे जेव्हा गोलमेज परिषदेमध्ये पहिल्यांदा महात्मा गांधींनी संपूर्ण स्वराज्याची मागणी ठेवली. पण स्वराज्यात त्यांना काय अभिप्रेत होत? 7 सामाजिक अपराधांचा पूर्ण निराश झालेला समाज, त्याचं स्वराज्य. आणि ते 7 सामाजिक अपराध कोणते? तर गांधीजींनी असं सांगितलं, तत्व सोडून राजकारण, श्रमाविना संपत्ती लाभ, नीती सोडून व्यापार, विवेकाचा उपयोग न करता आनंदाचा नुसता उपभोग घेणे, शीलाशिवाय चारित्र्याशिवाय ज्ञान मिळणे, मानवतेशिवाय वैज्ञानिक आधारावर चालणे, आणि त्याग केला नसताना पूजा करणे किंवा पूजा नुसती हळद कुंकू फुलं वगैरे करणे, त्याग न करणे. या 7 गोष्टी महात्मा गांधी म्हणायचे या सामाजिक अपराध आहेत. सामाजिक एकतेशी आणि वैयक्तिक शीलाशी, राष्ट्रीय चारित्र्याशी या सर्व गोष्टींचा संबंध आहे. स्वातंत्र्य आणि समता दोन्ही एकाच वेळी देणारी, बंधुता मनात बाळगणारा न्यायपूर्ण समाज हा जर उभा करायचा असेल तर शिवत्व आणि शक्ती यांची एकाच वेळी आराधना आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना याच्याच करता झाली आहे. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार हे लहानपणापासून देशाच्या उत्थानाकरता चाललेल्या प्रत्येक कामात सहभागी होत असत. त्यांचं बालपण हे काही सुखाचं नव्हतं, फार खडतर आयुष्य कंठावं लागलं त्यांना. एकाच दिवशी वयाच्या 11व्या वर्षी माता पिता दोघांचाही मृत्यू झाला. घरामध्ये कमाई फारशी नाही. मोठे भाऊ आहेत, पण सगळ्यात मोठे जे आहेत त्यांचं कमाईपेक्षा पहिलवानीकडे जास्त लक्ष. आणि मधला भाऊ शिकायला बाहेर गावी. खडतर दारिद्र्यात आपलं शिक्षण करावं लागलं.
परंतु त्या वयातलं जे कर्तव्य आपलं शिक्षण नीटपणाने पूर्ण करणं आणि त्या काळी सर्व भारतीयांकरता उपस्थित झालेलं राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्राच्या उद्धाराकरता, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता जी जी चांगली कामं चांगली असतील त्या सर्वांमध्ये सहभाग घेणं, ही 2 कामं त्यांनी कधीही सोडली नाहीत. तरुणपणीच त्यांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवली. जोपर्यंत आपल्या देशाचं दुःख दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःच्या सुखाचा विचार करायचा काही अधिकार नाही. राष्ट्राचं भविष्य पहिल्यांदा, माझं भविष्य नंतर, या जन्मी दुसरं काम नाही. आणि म्हणून त्यांनी त्या काळच्या सर्व चळवळींमध्ये भाग घेतला. क्रांतिकारकांच्या चळवळीत ते प्रमुख कार्यकर्ते होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याकरता चाललेल्या चळवळीत संघ स्थापनेपूर्वी एकदा आणि संघ स्थापनेनंतर 1 वर्ष सश्रम कारावास त्यांनी भोगला. त्यांनी स्वदेशी वस्तू भांडार चालवलं, त्यांनी एक सहकारी बँक चालवली, एका वृत्तपत्राचे ते संपादक राहिले, व्यवस्थापक सुद्धा राहिले. गणेशोत्सवातल्या भाषणातून समाज प्रबोधन करण्याची संधी त्यांनी कधी सोडली नाही. डोळ्यापुढे दुसरा ध्यास नव्हता. आणि म्हणून हे सगळं करत असताना त्या काळच्या त्यांच्या या सर्व समकालीनांशी त्यांचा संपर्क आला, त्यांच्याशी चर्चा झाला. डॉक्टर आंबेडकरांशी त्यांचा चांगला परिचय होता. गांधीजींशी त्यांची विस्तृत चर्चा झालेली आहे. टिळकांचे अनुयायी म्हणूनच सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रवेश केला. स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंशी त्यांचा चांगला संबंध होता. सुभाष बाबूंशी संबंध होता. मदन मोहन मालवीय, अशा सर्व प्रकारच्या विचारधारातून काम करणाऱ्या लोकांशी चर्चा करताना त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की सर्वांच्या मनात एक गोष्ट आहे की आपण हाती घेतलेलं काम जनजागृतीद्वारा आज ना उद्या होईल, पण ते पूर्णांशाने सफल होईल असं नाही. कारण हा जो आपल्या देशाचा इतिहास आहे की कोणीतरी बाहेरून येतो, मारून ठोकून आपल्याला गुलाम बनवतो. संख्या त्या परकीयांची आपल्यापेक्षा कमी असते. सभ्यतेची, संस्कृतीची, त्यांची उन्नतीची मर्यादा आपल्यापेक्षा लहान असते. बाहेरून हजारो मैलावरून ते येतात, विपरीत परिस्थितीत आपल्याशी लढतात. आपण आपल्या देशात नीती संपन्न, बलसंपन्न असताना लढतो आणि पराभूत होतो. आणि हे एकदा दोनदा नाही, 7दा घडतं. शकहूण कुशाणांपासून सुरू करून तर इंग्रजांच्या गुलामीपर्यंत सतत मालिका चाललेली आहे. याचा अर्थ काय? शत्रूच्या बळामुळे आपण पराजित होत नाही. आपल्या समाजामध्ये काही अंगभूत त्रुटी आहेत, काही विकृती आहेत, त्या काढून टाकून हा सर्व देश माझा आहे अशा आत्मीयतेने देशाकडे, समाजाकडे पाहणारा गुणसंपन्न संघटित समाज उत्पन्न केल्याशिवाय आपल्या देशाच्या या समस्येवर सदा करता उत्तर मिळणार नाही. सगळ्या चांगल्या गोष्टी अपूर्ण राहतील, सफल होतीलच असंही नाही. आणि म्हणून मूळ उपाय त्याचा केला पाहिजे असं त्या सगळ्यांना वाटत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांचा स्वतःचा अनुभवाचा निष्कर्षही हाच होता. आणि म्हणून त्यांनी असा विचार केला की इतकी सगळी मोठी माणसं आवश्यक असलेली तात्कालिक कामं करायला तयार आहेत, त्याच्यात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलाय, त्यांना हे कळायला वेळ नाही, तर मी मग याच कामावर एकाग्र होऊन हा उपाय शोधून काढतो. म्हणून त्यांनी 8-10 वर्ष प्रयोग केले आणि आपल्या देशातल्या सगळ्या विविधतांचा स्वीकार करून त्यांचा आदरपूर्वक सन्मान करत त्या सर्वांना एका मोठ्या ओळखीमध्ये एकत्र बांधणाऱ्या सूत्राचा अनुभव घेतला. त्याचं नाव आहे हिंदुत्व. हे जे सगळे विचार आतापर्यंत सांगितले
त्याचा उगम कशात आहे? त्याचा उगम या देशात चालत आलेल्या सनातन मूल्यांमध्ये आहे. त्याचा उगम या देशामध्ये चालत आलेली जी मान्य वागणूक आहे, यमनियमात्मक सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अस्तेय, तप, शौच, स्वाध्याय, सत्य, प्रणिधान आणि संतोष, या यमनियमात्मक आचरणाची उत्पत्ती ज्या मुळातून होते ती मूल्य, विविधतेत एकतेचं दर्शन करणं, एकतेचा साक्षात्कार जीवनाचं सर्वोच्च लक्ष्य मानून त्याग संयमपूर्वक जीवन कंठणं आणि जीवनातल्या प्रत्येक गोष्टीविषयी आणि जगातल्या प्रत्येक वस्तूविषयी, चर अचर, सजीव निर्जीव सर्वांविषयी कृतज्ञता बाळगून राहणं, हे ते मूल्य आहे. ते मूल्य देणारी, पिढी दर पिढी ते आचरण जागवत ठेवणारे, संस्कार देणारी आपली संस्कृती आहे. भाषा निरनिराळ्या असल्या, प्रांत जाती उपजाती असल्या, पंथ पक्ष वेगळे वेगळे असले तरी संस्कृती सगळ्यांची एक आहे. तिला आज सगळं जग हिंदू संस्कृती म्हणून ओळखतं आणि म्हणून आपल्या समाजाची ओळख हिंदू समाज ही आहे. आपला हिंदू समाज आहे. तो हिंदू समाज स्वभावाने असा आहे याचं कारण त्याची ही परंपरेने चालत आलेली मातृभूमी आहे. प्रत्येक हिंदू माणूस त्या मातृभूमीला आपली माता मानतो, तिच्या सेवेची कामना उरात बाळगतो. सकाळी उठून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिला नमस्कार करतो, पादस्पर्शन क्षमस्व मी असं म्हणतो. ही परंपरेने चालत आलेली मातृभूमी विषयीची श्रद्धा भक्ती आणि या श्रद्धा भक्तीच्या आधाराने या संस्कृतीला जिवंत ठेवणं, वाढवणं, सुरक्षित ठेवणं याच्याकरता ज्यांनी परिश्रम केले आणि प्राणार्पण केलं अशा आपल्या भारतीय पूर्वजांचा गौरव मनात ठेवतो तो आपला समाज आहे. या तीन घटकांनी हे राष्ट्र बनलंय. भारत म्हटल्यानंतर केवळ भूभाग आठवत नाही, भारतीयता आठवते. तीच ही भारतीयता आहे. आणि म्हणून या सूत्राच्या आधारावर या समाजातल्या प्रत्येकाला जोडायचं. त्याच्या डोळ्यापुढे एक भव्य लक्ष ठेवायचं की पुनरपी या मातृभूमीची, या संस्कृतीची आणि आमच्या पूर्वजांच्या कीर्तिगाथेची प्रतिष्ठा जगात आपण उभी करू. आज तर स्पष्ट दिसतं सगळ्या जगाला त्याची आवश्यकता आहे. अपूर्ण मूल्यांवर आधारित जीवन पद्धती कंठत असल्यामुळे 2000 वर्षात सगळ्या मानवतेला एक करण्याचे आणि सुखी करण्याचे प्रयत्न फसलेले दिसतात आणि म्हणून नव्या मार्गाच्या शोधात सगळं जग आहे. आणि ते जग आशेने भारताकडे पाहत आहे. त्या जगाला आवश्यकता असताना त्या भारताला त्या प्रकारच्या मूल्यांची प्रतिष्ठापना करायला योग्य बनवण्याकरता या समाजाचं संघटन करायचं. कुणाचाही विरोध न करता, कुणाच्याही ओळखीचा धिक्कार न करता, एक मोठी ओळख जी सगळ्यांना जोडते ती सगळ्यांना देऊन, ती त्यांच्या मनात जागवून या देशाला परमवैभव संपन्न करणं, विश्वगुरु करणं याकरता माझं जीवन आहे असा लक्ष्यबोध त्याच्या हृदयात जागवू. त्या लक्ष्यबोधाच्या आधारावर त्याच्या व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चरित्रेची उभारणी करणारा, छोट्या छोट्या सरळ सुंदर कार्यक्रमांनी नटलेला असा एक रोजचा व्यायाम त्याला देऊन एक संघटित समाज जगात उभा करायचा आणि त्याच्या आधारावर या देशाचं परमवैभव संपन्न उभं करायचं, परमवैभव उभं करायचं असा संकल्प करून विजयादशमी 1925 ला त्यांनी या संघाच्या स्थापनेची घोषणा आपल्या मुठभर सहकार्यांनीशी केली.
आणि सतत मनात हा दृढ संकल्प धरून समाज घडवत चालण्याची त्यांची जी तपस्या होती, त्या तपस्येच्या बळावर आज या संघाचं विस्तृत स्वरूप आपण पाहतो. सर्व देशभर शक्तीनिशी उभा असलेला संघ, एवढीच त्याची ओळख नाही आहे. तर जगामध्ये समाजाचं दुःख कुठेही असो, तिथे स्वतःच्या प्रेरणेने धावून सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांचा संघ, अशी त्याची आता ओळख आहे. मग पूर आलेला उत्तराखंडातला असो की चेन्नईचा असो, भूकंप खिल्लारीचा असो की नेपाळचा असो, दुष्काळ राजस्थानात पडो की महाराष्ट्रात पडो, समाजाला जाती पंथ प्रांत पक्ष भाषा आदी सर्व भेदांच्या वर जाऊन एक समाज म्हणून आत्मीयतेने पाहत त्याची निरलस निस्वार्थ सेवा करणारा कोण? आज समाजाला विचारलं तर समाज आपला अनुभव सांगतो. संघाचे स्वयंसेवक. हा गर्वाचा विषय नाही, परंतु हा आम्ही केलेल्या प्रयोगाचा हे फलित आहे. हा आम्ही केलेला प्रयोग आमच्याकरता नाही आहे फक्त, ही सगळ्या देशाची आवश्यकता आहे. आपल्या देशाच्या उत्थानाकरता खडतर त्याग करून आपलं सगळं जीवन हे अर्पून टाकलेल्या महापुरुषांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा हा मार्ग आहे. देशोन्नतीचा हा एकमात्र उपाय आहे. समाज जागल्याने देशाची उन्नती होते. नेते सरकार केवळ यांच्या भरोशावर देश वाढत नाही. सरकार नेते जे चांगलं करतात ते टिकायचं असेल तर समाज त्याकरता तयार पाहिजे. आणि सरकार आणि नेते तिथे राहून चांगले वागायचे असतील तर जागृत समाज पाहिजे. समाज परिवर्तनातून व्यवस्था परिवर्तन यशस्वी होतं. आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये जर या रीतीने वागणाऱ्या, सर्व समाजाला आपला आत्मीय मानणाऱ्या, चारित्र्य संपन्न, सतत परिश्रम करणाऱ्या व्यक्ती असल्या तर त्यांच्या सामूहिक वागण्यातून जे वातावरण उत्पन्न होतं त्यातनं समाज परिवर्तन होतं. देशाच्या उत्थानाचा हा इतिहास सिद्ध, सर्व देशकाल परिस्थितीत अचूक लागू पडणारा त्रिकाला बाधित मार्ग आहे. ज्यांना अभ्यास करायची इच्छा आहे त्यांनी अभ्यास करावा. संघाने अभ्यास पूर्वीच केलेला आहे. संघाने 90 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे. तो अनुभव आपण पाहावा. इतके हजारो स्वयंसेवक इथे आले, कदाचित लाखभरही असतील, माहित नाही. संख्येची मोजणी अजून पूर्ण व्हायची आहे. पण इतके सगळे स्वयंसेवक या एका मैदानावर एकत्रित करणं हे काही आपल्या वैभवाचं प्रदर्शन करणारा कार्यक्रम नाही आहे. तर आमची अशी इच्छा आहे की हा एक रस्ता आहे, हा एकच रस्ता आहे. विचारधारा आपली कोणतीही असो, काम करण्याचं क्षेत्र आपलं कोणचंही असो, जगाच्या उत्थानाकरता नीती कोणची असेल याविषयी आपला विचार कोणताही असो, काहीही असो, पण प्रामाणिकपणाने निस्वार्थ बुद्धीने हा देश उभा राहिलेला जर आपल्याला पाहायचा असेल आणि त्याकरता प्रयत्न करायला आपण तयार असू तर ते प्रयत्न आपले यशस्वी व्हावेत अशी योग्यता मिळवण्याचा एकमात्र उपलब्ध उपाय आज देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. मी हे संघाचा सरसंघचालक म्हणून सांगत नाही. मी देशभर फिरत असतो, संघाच्या कामानिमित्त विदेशातही जाऊन येतो. सगळीकडे पाहताना मला असं दिसतं की हा एकमात्र उपाय आहे आज उपलब्ध असलेला. आज संघाची शक्ती वाढल्यानंतर देश विदेशातले लोक सुद्धा संघाकडे येतात, संघाचे विचार काय आहे ते जाणून घेतात आणि दुसरा प्रश्न विचारतात, तुमची कार्यपद्धती कशी आहे ते आम्हाला सांगा.
कारण या कार्यपद्धतीतून अचूकतेने जे निर्माण होत आहे ते निर्माण व्हावं अशी इच्छा असूनही त्याचे अनेक प्रकारांनी प्रयत्न करूनही 100% तशी निर्मिती आमच्या इकडे आम्हाला करता येत नाही. आणि म्हणून हे साधन आपल्यापाशी आहे. आपण सर्व या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. आपण हेही जाणतो की मी आणि माझा परिवार, माझं कुटुंब सुखी राहायचं असेल तर हा देश सुरक्षित प्रतिष्ठित झाला पाहिजे. दुसरा उपाय नाही. व्यक्तिगत माझा उद्यम कितीही यशस्वी झाला तरी जोपर्यंत मी ज्या देशाचा नागरिक म्हणून ओळखले जातो, ज्या समाजाचा घटक म्हणून मी ओळखले जातो, तो समाज जगात जर प्रतिष्ठित नसेल, सुरक्षित नसेल तर माझ्या एकट्याच्या वैभवाला, प्रतिष्ठेला, सुरक्षिततेला कुठेही किंमत नाही. केव्हाही त्याच्यावर खतरा होऊ शकतो, धोका येऊ शकतो. हे आपण जाणतो. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात इच्छा आहे सर्व लोकांना आपल्या सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा थोडे अधिक परिश्रम, थोडे अधिक कष्ट करून आज जी शक्ती आहे त्याच्या आधारे समाजाची सेवा करता येईल. आणि समाजाची सेवा करण्याची आपली शक्ती उत्तरोत्तर वाढवता येईल अशी योग्यता प्राप्त करून देणारं संघाचं काम आहे. आणि म्हणून हे आपल्या पुढे एक दर्शन आहे. काय केल्याने काय होते ते प्रत्यक्ष दाखवून देणारा एक कार्यक्रम आहे. असं हे प्रदर्शन आपल्या समोर मांडण्याचा उद्देश मी आपल्या भाषणातून आपल्या समोर ठेवला. त्याचा आपण सर्वांनी विचार करावा. आणि देशाची अशी स्थिती उत्पन्न करायची प्रामाणिक इच्छा ज्यांच्या मनात असेल, ज्यांना हे करता करता स्वतःचा कोणताही स्वार्थ साधण्याचा विचार मनात आणायचा नसेल, त्या सर्वांनी या कामाचं प्रत्यक्ष सहयोगी बनून ही योग्यता अर्जित करावी. आणि त्या योग्यतेच्या आधाराने आपल्या रुची, क्षमता आणि वेळेनुसार समाज हिताचं कोणतंही काम निवडून त्या कामामध्ये सक्रिय व्हावं एवढं एक निवेदन आज इथे जमलेल्या जनतेपुढे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ठेवलेलं आहे. एवढे शब्द बोलून आपल्या शांतपणे ऐकण्याबद्दल आपले धन्यवाद करत मी आपले 4 शब्द संपवतो. सावधान. 2 सूचना आहेत. उपस्थित संत महंत, विशेष नागरिक, माता भगिनी, बंधू हे सर्व ध्वजावतरणाच्या वेळी उभे राहतील. वी किरणनंतर अन्य सर्व स्वयंसेवक जागेवरच बसतील. काही मिनिटांनंतर घोषवादन सुरू होईल. संघ हा एकमेव उपाय आहे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण ही समानतेची आहे. कायद्यांच्या आधारे समता येत नाही असं मोहन भागवत यांनी म्हटलंय. समतेसाठी बाबासाहेबांच्या घटनेत तरतुदी आहेत. सर्व समाजांविषयी आदराची भावना हवी. कायद्यांच्या आधारे समता येत नाही, समतेचा संस्कार व्हावा लागतो असं मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. नव्या भारताच्या शोधात सर्व जग आहे. सर्व जग भारताकडे आशेनं बघतंय. निस्वार्थी सेवेसाठी संघ हा एकमेव उपाय असल्याचं मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. शिवत्वाच्या आविष्कारासाठी शक्ती आवश्यक आहे. शिलाविना शक्तीचा उपयोग नाही असंही त्याने आपल्या भाषणात म्हटलं. देशाची प्रतिष्ठा आपण वाढवली पाहिजे असे ते आपल्या भाषणात म्हणाले. पिंपरीजवळच्या मारुंजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिवशक्ती संगम संमेलन पार पडतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण समानतेची आहे. कायद्यांच्या आधारे समता येत नाही असे ते म्हणाले. निस्वार्थी सेवेसाठी संघ हा एकमेव उपाय आहे. सर्व जग भारताकडे आशेनं बघते असे ते आपल्या भाषणात म्हणाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.